वैद्यकीय क्षेत्रातला नेपोटिझम नेहमीच वाईट असतो का? नेपोटिझम वैद्यकीय क्षेत्रातला यावर सगळ्यांचं मत आहे, पण संतुलित मत काहीच लोकांना देता येतं. तर मी माझं एक मत मांडतोय, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि दोन्ही बाजू नेपोटिझमच्या खूप जवळून बघितलेल्या आहे. कारण खरं उत्तर नेपोटिझम हे वाईट आहे एवढंच नाही. त्याला भरपूर बाजू आहे आणि त्या सगळ्यात समजून घेणं खूप जरुरी आहे. आधी जे खरंच बरोबर आहे ते बघूया. मेडिसिन हे गुरु शिष्याच्या परंपरेतून वाढलेलं एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र वाढत राहण्यासाठी करण्यासाठी ही परंपरा तशीच तेवत ठेवणं खूप जरुरी आहे. ज्ञान एका हातातून दुसऱ्या हातात जाणं खूप जरुरी आहे. डॉक्टरच्या घरात वाढलेलं जे मूल असतं ते काहीतरी वेगळं शिकून येतं, जे मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकता येत नाही. घाबरलेल्या नातेवाईकांशी कसं बोलायचं, रात्री 3 वाजता उठून जाऊन एखाद्या पेशंटला कसा सेटल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याने खूप जवळून बघितलेल्या असतात. त्यांच्या अपेक्षा खूप वास्तविक असतात. ते नॉन जनरेशनल डॉक्टर सारखे अवाजवी अपेक्षा ठेवून येत नाही, कारण त्यांना कोणी स्वप्न विकलेली नसतात. ते रोज ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघत असतात. आता दुसरी बाजू संस्थांची किंवा इन्स्टिट्यूशन्सची. वडिलांनी उभं केलेलं हॉस्पिटल मुलगी पुढे चालवते, मुलगा पुढे चालवतो. तेव्हा त्याचा दर्जा, तिथली माणसं, तिथला गाजावाजा, गावातला विश्वास हे टिकून राहतं. आपल्याकडील छोट्या शहरामध्ये हे जे हॉस्पिटल्स असतात, जे जनरेशन्स पासून चालू असतात, तेच खरा आधार असतं. कारण छोट्या शहरांमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखी साखळी येणार नाही. कॉर्पोरेट चेन्स कधीच येणार नाहीत. कारण तिथे त्यांना तो प्रॉफिट दिसत नाही. ती पेइंग कॅपॅसिटी दिसत नाही. आता एका पहिल्या पिढीतल्या पहिल्या डॉक्टरचा विचार करा. घरी सांगणारं कोणी नाही, मार्गदर्शन करणारं कोणी नाही. एखादा फोन उचलून डायरेक्ट कनेक्शन करून देणारं कोणी नाही, की बाबा या डॉक्टरकडे जा आणि एक अंदाज घे, की पुढची प्रॅक्टिस कशी असणार आहे किंवा कशा गोष्टी तुम्हाला पुढे कामाला येऊ शकतात. कोणती फील्ड चूज करायची, कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, कशाकडे जास्त लक्ष द्यायचंय. ह्या कोणत्याच गोष्टी सांगण्यासाठी त्यांना कोणी मार्गदर्शक अवेलेबल नाही. हा कॅन्डिडेट सुद्धा तोच पेपर देतो. प्रोबॅबली जास्त मार्क घेतो. पण तरीही 20 वर्ष मागून प्रॅक्टिस स्टार्ट करतो. कारण त्याच्या हातात तो एज नाहीये. त्याच्या हातात ती तयारी नाहीये, जी एका जनरेशनल डॉक्टरच्या हातात असते. कारण इथे करिअर मार्कांवर नसतं, संधींवर असतं. जेवढ्या संधी ज्याला जास्त भेटतात, तेवढा तो लवकर प्रॅक्टिसमध्ये सेट होऊन जातो. आणि जेव्हा जागा, पद, विभाग हे त्याच्यासारख्या होतकरू मुलाला मिळण्याच्या ऐवजी हे दुसऱ्या कोणाला तर जस्ट ओळखीच्या सहाऱ्यावर भेटून जातात. नुकसान फक्त त्या मुलाचं होत नाही. नुकसान एका प्रॉबेबली मेरिटोरियस स्टुडंटचं आणि त्याच्याकडून ट्रीट होणाऱ्या भरपूर पेशंट्सचं होतं. तो हुशार विद्यार्थी बाजूला पडतो, जो कदाचित उत्तम सर्जन, उत्तम फिजिशियन झाला असता. तो कधीच होऊ शकत नाही. कारण त्याला ती संधीच भेटत नाही आणि त्याची किंमत समाज गुपचूप भरत राहतो. मग हे प्रामाणिक मत झालं, की इथे जनरेशनल डॉक्टर्सचा खरंच खूप फायदा होऊन जातो. आणि सगळ्यात मोठं, रात्री 2 वाजता उठून आयसीयूमध्ये पेशंटचा जीव ही डॉक्टरची क्षमता वाचवते. डॉक्टरची स्किल वाचवतात. आडनाव नाही. मेडिसिन हे असं क्षेत्र आहे जिथे अपात्रतेची किंवा इनॲडिक्वेसीची किंमत ही पैशामध्ये मोजली जात नाही. पेशंटच्या जीवामध्ये मोजली जाते. एखादा डॉक्टर जर इनकॅपेबल असेल, इनॲडिक्वेट असेल, तर त्याच्यामुळे नुकसान हे पेशंटचं होणार आहे. त्याचा जीव जाणार आहे. मग आता थांबायची गोष्ट कोणती? कोणती गोष्ट खरी आहे? कुठे नेपोटिझम बरं आहे? कुठे नेपोटिझम वाईट आहे? एक सगळ्यात मोठा फरक आहे जो नेहमी दुर्लक्षित राहतो. ज्ञान वारशाने मिळणं आणि पद वारशाने मिळणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ज्ञान वारशाने मिळणं ही एक मोठी देणगी आहे आणि ती जास्तीत जास्त मिळतच राहावी. प्रत्येकाला मिळत राहावी. पण पद वारशाने मिळणं ही चोरी आहे. सभ्य दिसणारी, शांत दिसणारी एक खूप मोठी चोरी आहे. आणि त्या चोरीचं भुगतान सगळ्या रुग्णांना करावं लागतं. आणि ह्या चोरीमुळे आणखी नुकसान कोणाचं होतं? तर त्या माणसाचं होतं, ज्याला त्या खोलीत जागाच कधी मिळालेली नाही. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर जरूर व्हावं. घराने दिलेला प्रत्येक फायदा जरूर घ्यावा. पण रांगेत सगळ्यांसारखं उभं राहावं. कारण रुग्णाला लिगसी किंवा वारसा नको आहे.
रुग्णाला एक चांगला डॉक्टर हवा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा व्यवस्था त्यांना एक करते. म्हणूनच नेहमी म्हणतो, क्वेशन मोर, थिंक डीपर.